मला आठवतंय जिम्माची सक्सेस पार्टी झाली तेव्हा कलाकारांनी परस्पर असं सांगितलं की नाही जिम्मा 2 आम्ही करणार आणि हेमंतला करायला लावणार. आता प्रेक्षकांना हे कळून चुकलेलं आहे की टीव्हीवर काय बघायचं, OTTवर काय बघायचं आणि थिएटरमध्ये जाऊन काय बघायचं. नमस्कार, मी रसिका शिंदे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती झिम्मा 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. झिम्मा 1ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. कोरोनानंतरचा तो खरं तर पहिला चित्रपट होता की ज्याच्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात आले आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्याची ताकद ज्या दिग्दर्शकामध्ये आणि अभिनेत्यामध्ये होती तो म्हणजे हेमंत ढोमे. सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रसिका खूप गोड दिसतेस. थँक्यू सो मच. बरं, जिम्मा 1 तू म्हणालास की तो त्याच्यानंतर दुसरा भाग करायचा की नाही हे खरंच ठरलं नव्हतं आणि प्रेक्षकांमुळे तो केला. तर ते एक दिग्दर्शक म्हणून या गोष्टीकडे तू कसं पाहिलंस आणि मुळात तो थॉट कसा सुरू झाला? मी म्हणलं तसं अजिबात मी तो थॉट सुरू केला नव्हता. मला आठवतंय जिम्माची सक्सेस पार्टी झाली तेव्हा कलाकारांनी परस्पर असं सांगितलं की नाही जिम्मा 2 आम्ही करणार आणि हेमंतला करायला लावणार. आणि मला ना प्रेक्षकांचे मेसेजेस आले Instagram, Facebookवरती. ते असे होते की त्यांनी सिनेमा पाहिला आणि भरभरून लिहिलं. कुठे गंमत असते, प्रेक्षक कधी-कधी असंही म्हणतात, "खूप छान होता सिनेमा, आम्हाला आवडला." त्याच्या पलीकडे जाऊन तो रिलेट कसा झाला. म्हणजे प्रेक्षकांनी असं लिहिलं की माझी आत्या अशी आहे, माझ्या मावशीच्या बाबतीत हे झालं आहे. काही लोकांनी सांगितलं माझ्या बाबतीत असं झालं आहे. मला आठवतंय आम्ही एका थिएटर व्हिजिटला गेलो होतो तेव्हा एक बाई होत्या ज्यांनी क्षितीला मिठी मारून त्या रडत होत्या खूप वेळ आणि त्या म्हणाल्या की कोविडनंतर तुमचा सिनेमा येतोय. कोविडच्या पहिल्या लाटेत माझे पती गेले आणि त्यानंतर मी कधीच घराबाहेर पडले नाही आणि हा सिनेमा बघायला म्हणून घराबाहेर पडले आणि मला आता असं वाटतंय की हो ठीक आहे, लॉस झाला आहे माझा, खूप माझ्या आयुष्यात मोठा लॉस झाला आहे. पण बहुतेक ते हे करून मी जगलं पाहिजे. कारण एक पॉईंट असा आलेला की आता आपण जगायचंच नाही, पण आता अशी इच्छा झाली आहे की नाही आपण जगूया. तर हे सगळं झाल्यामुळे असं वाटलं की नाही बहुतेक आपली कथा किंवा आपली पात्र लोकांना रिलेट होत आहेत आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते रिलेट होणं. आणि मग असं वाटलं की बघूया आपल्याच पात्रांचा पुढचा प्रवास काही सुचतोय का. मग लोकांना आवडलेली मीता म्हणजे क्षितीचं पात्र, तिच्या आयुष्यात काय आपल्याला आणता येईल नवं. 3 वर्षानंतर तिच्या आयुष्यात काय काय घडत असेल. निर्मला कोंडे पाटील म्हणजे निर्मिती सावंत हे आवडलेलं धमाल पात्र, तर तिच्या आयुष्यात तिची सून आणली तर सासू सून हे जे प्रत्येक घरातली बोंबाबोंब आहे. काही ठिकाणी म्हणजे मी तुला सांगू सासू सून हा विषयच असा आहे की तो खूप नाजूक आहे. सगळे म्हणतात अगदी माझ्या मुलीसारखी, अगदी माझ्या आईसारखी, पण तसं ते नसतं, कधीही नसतं. दोन्ही बाजूंनी ते पॉलिटिकली सांभाळावं लागतं. तर हे आपल्या निर्मलाच्या बाबतीत किती गमतीशीर होऊ शकेल. आणि प्रत्येकच पात्राचं मग पुढचं ठरलं आणि एक मेन गोष्ट अशी सापडली की आपली जी इंदू आहे, सुहास जोशींचं जे पात्र आहे, तिची 75 जर केली आणि त्यानिमित्ताने सगळे भेटले, तर कदाचित धमाल येईल. आणि ती धमाल त्याच्यामुळेच येते की सगळे आपलेपणाने, आपुलकीने जमले आणि मग त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं. आणि मग असं ठरलं की करूया, या विषयावर आपण पुढचा सिनेमा करूया. मला संधीही मिळाली की मागच्या सिनेमात मी ज्या चुका केल्यात, त्या सुधारण्याची संधी दुसऱ्या भागात मला मिळाली. अर्थात नवीन चुका केल्याही आहेत मी, पण जुन्या चुका नाही आहेत. म्हणजे कुठेही तुम्हाला असं नाही वाटणार की हे कॉम्प्रोमाइज केलं आहे, हे जरा असं केलं आहे. आधीच्या भागात आमच्याकडे आर्थिक गणिताची गंमत होती. म्हणजे मी आणि क्षितीनी घरनं पैसे लावले होते. सो त्याच्यामुळे कुठेतरी हात आखडता घ्यावा लागत होता. यावेळेला मात्र आनंदेल राय सोबत असल्यामुळे तो हात आखडता घेतला नाही. जसं हवं, जे हवं ते आम्ही शूट करत गेलो आणि याच जबाबदारीने करत गेलो की आपली गोष्ट लोकांना आवडलेली जी आहे, जी लोकांनी आपली केलेली आहे, ती त्यांची गोष्ट मनापासून जबाबदारीनं पुन्हा एकदा बनवूया. बाकी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्याच हातात. बरं, आता सध्या 2 प्रश्न मला सुचतात. एक तर असं की पात्रांबद्दल की ती पात्र तुला कशी सुचली आणि त्यानुसार प्रत्येक अभिनेत्रीची तू चूज कसं केलं त्यांना. आणि दुसरा असा प्रश्न की तू म्हणालास की पहिल्या जिम्म्यामध्ये आर्थिक गणितं जरा चुकली. पण एकीकडे असं होतं ना की मराठी चित्रपटांचं आजही आर्थिक गणित किंवा बजेटचा प्रॉब्लेम येतो हे अजूनही बोललंच जातं, अजूनही ती रड आहेच. पण दुसरीकडे ही एक रड असताना दुसरीकडे मराठी चित्रपट नक्कीच सुपर हिट देखील होत आहेत. तर नेमकी ही तफावत कसली? ही बजेटची तफावत का आहे माहिती आहे? आपल्याकडे वर्षाला जवळपास 1,200 चित्रपट सेन्सर होतात. त्या 1,200 चित्रपटांपैकी यश हे हातावर म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत सिनेमांना मिळतं. काही बाबतीत आम्हीसुद्धा चुकतो, आम्ही मार्केटिंगमध्ये कमी पडतो.
आम्ही कदाचित लोकांना जे हवं आहे ते देण्यात कमी पडतो आणि त्यामुळे ही दरी तयार होते. काहीच गोष्टी वर्क होतात. त्यामुळे मग निर्मात्यांना त्याचं बजेट ठेवताना फार कमी ठेवावं लागतं, की बाबा हे टाकलेले येऊ देत. कुठलाही निर्माता अशा पद्धतीने विचार करत नाही, की जाऊ दे लागतील तितके. आपण सिनेमा जबरदस्त बनवू, पुढचं पुढे. हा शेवटी व्यवसाय आहे. त्यामुळे त्याची गणितं आहेत. त्याचा विचार करावा लागतो. परंतु मला हीही जमेची बाजू वाटते, जसं तू म्हणालीस, की काही चित्रपट धोधो यश मिळवतात. आता बाईपण भारी देवा या चित्रपटाने जेवढं यश मिळवलं, वेडनी जेवढं यश मिळवलं, गेल्या काही दिवसात आपल्याकडे खूप सकारात्मक गोष्टी घडत आहेत. आणि ते छोटं यश नाही आहे. 10, 15, 20 करोड नाही आहे. ते खूप आहे. 75 करोड, 80 करोड अशा पद्धतीने सिनेमे चालायला लागले. तर म्हणजे मराठी प्रेक्षक आहे. मराठी प्रेक्षकाला चित्रपट बघायचा आहे. फक्त त्याला चांगला कंटेंट हवा आहे. त्याला कदाचित थिएटरला जाऊन बघावं असं काहीतरी बनवणं आमच्याकडनं अपेक्षित आहे. आता प्रेक्षकांना हे कळून चुकलेलं आहे, की टी व्हीवर काय बघायचं, OTTवर काय बघायचं आणि थिएटरमध्ये जाऊन काय बघायचं. सो थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखं आम्हाला व्हिज्युअली बनावं लागेल. मला आज खूप बरं वाटतं आहे तुम्हा सगळ्यांची प्रतिक्रिया बघून ट्रेलरची आणि खूप मला समाधान वाटतं आहे, की चला तुम्हा मंडळींना आवडला आहे. प्रेक्षकांनीसुद्धा मी आता कमेंट्सही वाचत होतो. सो प्रेक्षकांनासुद्धा भरभरून आवडतो आहे. लेट्स होप हा ट्रेलर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल. बरं, पात्र चूज कसे झाले पात्र? सो या चित्रपटाची कथा जेव्हा सुचली ना, तो क्षण असा होता, की माझी जी सासू आहे उज्ज्वला जोग, ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि त्या खूप फिरतात आणि त्या असं वेगवेगळ्या टूर कंपन्यांबरोबर परदेशात फिरतात. तर त्या एक दिवस घरी होत्या आणि आम्ही सकाळचा नाश्ता केला आणि मी म्हटलं चला मग आता मी कामाला निघतोय. ती म्हणाली हो मला पण निघायचं आहे. तर तुला कुठे जायचं आहे? म्हटलं मला अंधेरी. मग मला दादर साईडला जायला गाडी देशील का? तर म्हटलं हो काय आहे दादरला? नाही आमची रियुनियन आहे. म्हटलं कसली रियुनियन आहे? नाही आम्ही थायलंडला गेलो होतो सगळ्या बायका, त्या सगळ्या आम्ही परत भेटतो आहे. कारण आमचा एक आता व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्याच्यावरती आम्ही एकमेकांच्या टचमध्ये होतात. आता एकीचं मुलाचं लग्न झालं, एकीचं ऑपरेशन झालं रे. तर मी म्हटलं की 7 दिवस सोबत असलेल्या बायका जर एवढ्या घट्ट मैत्रिणी होऊ शकतात आयुष्यभराच्या, तर ह्याच्यात काहीतरी विषय आहे. आणि मी म्हटलं ह्याच्यावर सिनेमा करूया आपण. म्हणून जिम्मा पहिला सुचला आणि जिम्मा दुसरा सुचण्याचंही कारण यातच आहे. ती जी रियुनियन आहे पुन्हा भेटण्याची, तर ती रियुनियन मला महत्त्वाची वाटते. की बरं त्या बायका आपण जेव्हा कुठेही फिरत असतो, आता तू आणि मी जर समजा 8 दिवस फिरायला गेलो, तर आपण आपल्या आयुष्यातलं सगळं एकमेकांना सांगतो. गप्पा होतात, बोलणं होतं, शेअरिंग होतं आणि आपण एकमेकांना जज करत नाही त्याच्यामध्ये. कारण ना तू बहीण आहेस, ना मी तुझा भाऊ आहे, ना नवरा आहे, ना काहीच नाही. आपण मित्र आहोत. मैत्री हे असं नातं आहे की जे एकमेकांना जज नाही करत. सो मला वाटलं की ह्या नात्याला एक्सप्लोर केलं पाहिजे आणि एस्पेशली बायका मला असं वाटतं की त्यांचं मन इतकं खोल आहे की त्याचा तळ अजून कोणाला सापडलेला नाही आहे. आणि मला आनंद याचाच होतो की ही पात्र सुचताना मी ज्या गोष्टीची मदत घेतली ती अशी होती की निर्मला कोंडे पाटील हे पात्र म्हणजे माझी आई आहे. माझी आई डिट्टो अशी आहे. निर्मिती मावशीची वेशभूषा, निर्मिती मावशीची केशभूषा हे सगळं माझ्या आईसारखं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही दुसरा भाग लिहित होतो तेव्हा मला आई असं म्हणाले की यावेळेला निर्मितीचं कॅरेक्टर अजून कॉमेडी करा जशी मी आहे. माझ्या सासूचं कॅरेक्टर आहे जे सुहास जोशी प्ले करतायत. म्हणजे माझी आत्या कुठेतरी आहे, माझी मावशी आहेत कुठेतरी, माझी एक खूप जवळची मैत्रीण कुठेतरी याच्यात आहे. क्षिती पण सेम. क्षिती पडद्यावर जरी म्हणजे इथे जशी दिसते तुम्हाला एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि ते तिने तिच्यात आणलेलं आहे. पण आतून ती प्रचंड हळवी आहे, आतून ती प्रचंड कावरी आहे. आणि ही साईड मला माहिती आहे कारण इतकी वर्ष मी तिला ओळखतो आहे. आणि मला असं वाटलं की हे पात्र तीच करू शकते. सो पात्रांची निवड करतानाही हे पात्र हा करेक्ट करू शकेल अशा पद्धतीने केली. मग संवाद लिहिले. आत्ताही आम्ही तेच केलं. आधी आम्ही कास्टिंग केलं आणि मग संवाद लिहायला सुरुवात केली की त्या व्यक्तीची जमेची बाजू काय आहे ती एक्सप्लोर करूया. आणि मला खूप आनंद होतो आहे हे सांगताना की ज्या 2 नव्या ॲडिशन्स आहेत म्हणजे रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे यांनीही जबरदस्त कामं केली आहेत. अतिशय मनापासून त्या ह्या सगळ्यांमध्ये रुळल्या, जबाबदारीनं त्यांनी कामं केली आणि खूप छान वाटतं आहे की आता त्याही तितक्याच लोकांना आवडणार आहेत. बरं, दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपण एक कलाकृती प्रेक्षकांना देतो आणि त्यानंतर एक जबाबदारी वाढते, तर
तर एक दिग्दर्शक म्हणून ती जबाबदारी कशी कोणत्या अँगलने घेतली जाते? ती जबाबदारी गृहीत न धरणे या अँगलने घेतली जाते असं मला वाटतं. ज्या ठिकाणी दिग्दर्शक, निर्माते प्रेक्षकांना गृहीत धरतील किंवा धरतात, आपल्याकडे हेही उदाहरणं आहेत, त्या ठिकाणी त्या कलाकृतीचं काही होत नाही. मला असं वाटतं की प्रेक्षक खूप हुशार, समजूतदार आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त पाहत असतात. म्हणजे आम्ही तरी रोज काम करत असतो, पण बघणं प्रेक्षकांचं जास्त आहे. सो त्यांना थेट माहिती आहे की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. आणि आपल्या कामाला कोणीतरी वाईट म्हणलं म्हणून रुसायचंही काही कारण नाही आहे. कारण शेवटी आपण लोकाभिमुख काम करत असतो. प्रेक्षकांना आवडावं म्हणून आपण काहीतरी बनवत असतो. एखादं काम आवडतं, एखादं नाही आवडत. पण जबाबदारी विसरता कामा नये, प्रेक्षकांना गृहीत धरता कामा नये. प्रत्येक काम प्रेक्षकांच्या दडपणाखालीच केलं पाहिजे, कारण शेवटी आपण त्यांच्यासाठीच सिनेमा बनवतो. बरं, 24 तारखेला चित्रपट प्रदर्शित होतोय. ट्रेलर नक्कीच सगळ्यांना आवडलाय. चित्रपटाबद्दल काय धाकधूक आहे आणि जाता जाता त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील? ट्रेलरबद्दल खूप धाकधूक होती. गेले 3 दिवस मी नीट झोपू शकलेलो नाही. त्याचं काम करत होतो. आज कदाचित शांतपणे मी झोपू शकेन. आता पुढचं प्रेशर आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचं प्रचंड दडपण आहे. आता जसं तुमच्या प्रतिसादाने मला निवांत वाटतंय, तसं कदाचित 24 तारखेला प्रेक्षकांच्या प्रतिसादाने वाटेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पण मला खात्री आहे की जेवढ्या आपुलकीने, प्रेमाने, मायेने प्रेक्षकांनी जिम्मा आपला केला, माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मैत्रिणींनी आपला केला, त्या मैत्रिणी, ते सगळे मित्र, ती सगळी फॅमिली ही पुन्हा एकदा हा आपला सिनेमा आपला करेल, त्यालाही तितकीच माया आणि प्रेम देईल याची खात्री आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, 24 नोव्हेंबरला आपला सिनेमा येतो आहे, तुमचा आणि माझा, आणि तुमची आणि माझी पुन्हा एकदा रियुनियन होती आहे. ती साजरी करायला 24 नोव्हेंबरला नक्की या. तर नक्की चित्रपट 24 तारखेला येतोय. नक्की पहा पुन्हा एकदा. धन्यवाद.